बेळगाव शहरातील संगमेश्वर नगर परिसरातील दीर्घकालीन प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांचा विकास कामांना अखेर सुरुवात करण्यात आली। मुख्यमंत्री विशेष निधीतून 1,50,00,000 रुपयाच्या निधीतून रस्ते, ड्रेनेज लाईन आणि गटाराच्या विकास कामांना शुभारंभ मंगळवारी आमदार आसिफ शेठ यांच्या हस्ते करण्यात आला। संगमेश्वर नगर परिसरात अनेक वर्षापासून रस्ते, गटारे आणि सांडपाणी व्यवस्थेच्या अभावामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता। विशेषतः पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते। यावेळी बोलताना आमदार आसिफ शेठ म्हणाले की बेळगाव शहर आणि परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक भागात पाणी साचण्याची समस्या गंभीर निर्माण झाली आहे। त्यामुळे नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री विशेष निधीतून या भागातील विकास कामे तातडीने हाती घेण्यात आली आहेत। ही कामे पूर्ण झाल्यानंतर रस्ते, गटारे आणि ड्रेनेज व्यवस्थेशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात दूर होतील। या विकास कामामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून भविष्यात पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणीवरही नियंत्रण मिळवता येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। संगमेश्वर नगरमध्ये ड्रेन आणि रोडचं काम आज चालू केलेलं आहे। माझ्या होते आमचे माजी महापौर मॅडम आणि इथले कॉर्पोरेटर पाटील मॅडम आहेत। ते 1.25 करोड मुख्यमंत्री स्पेशल फंडचा सँक्शन करून घेऊन आलेलं आहे। याला लोकांचे त्रास आणि इथं बघितलं की थोडं पाणी जमत आहे, तर 4 क्रॉस आहे, 4 क्रॉस मध्ये रोड आम्ही करून घेत आहेत। कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे की लवकरचं लवकर ड्रेन आणि रोड संपवून लोकांना जे त्रास मध्ये आहेत ते त्रास दूर आहेत। किती फंड आहे? 1,25,00,000 रुपये आज होईल काय झालं असं काय? सगळ्यांची प्रार्थनामुळे आणि सबकी दुआएं से राकसकोप और हिडकल में काफ़ी पानी आ चुका है। पिछले हफ्ते हम देखे तो फिक्र कर रहे थे कि राकसकोप में सिर्फ 6 रोज का पीने का पानी था, लेकिन ऊपर वाले की मेहरबानी से और राकसकोप भी अच्छा पानी आ रहा है, रोज इनफ्लो अच्छा हो रहा है और साथ ही साथ हिडकल में भी अच्छा इनफ्लो है। तो ऐसे एक 4 रोज बारिश रहेगा तो उम्मीद है कि दोनों डैम अच्छे रीत से भर जाएंगे। यावेळी तातडीने विकास काम हाती घेतल्याबद्दल स्थानिकांनी देखील आमदार आसिफ शेठ यांचे आभार मानले। सन्माननीय उत्तरचे आमदार राजू शेठ साहेबांच्या सीएम स्पेशल फंडातून जे ते रस्ते कामं इथं आजचे श्री गणेश केलेलं आहे, त्याबद्दल सर्व नागरिकांकडनं मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। जे बरेच वर्षापासून जे क्वार्टर्स 40-50 वर्षापासून जे क्वार्टर्सचं जे सांडपाणी, ड्रेनेजचं पाणी हे नागरिकांसाठी त्रासदायक होत होतं, ते आज कुठेतरी त्याचा तोडगा निघालेला आहे। साहेबांच्या ह्या मार्गदर्शनामुळे हे आज खरोखर नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करत आहे। त्याचबरोबर मी साहेबांना एक विनंती करतो की आपल्या मार्कंडे नगर, शाहूनगर व संगमेश्वर नगर ह्या क्षेत्रामध्ये एक मोठं असं गार्डन आता तात्पुरते ते बनवलेलं आहे, पण बुडाच्या अमाऊंट नसल्यामुळे ते आता कॉर्पोरेशनला हँडओव्हर केलेलं आहे। तर साहेबांना मी एक विनंती करतो की ते त्यांनी लवकरात लवकर त्यांचा थोडासा फंड घालून ते नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावं। या त्यांच्या कारकिर्दीत असा हा मोठा गार्डन लोक कल्याणासाठी त्यांनी अर्पण करावा अशी मी विनंती करतो। या कार्यक्रमाला माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका रेश्मा पाटील, स्थानिक पदाधिकारी आणि संगमेश्वर नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।